नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिशा या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण लहान मुले इयत्ता पहिलीमध्ये असताना दिशाबद्दल फक्त आपल्याला दिशांची नावं ही पाठ करून घेतलेली असतात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. परंतु जेव्हा इयत्ता पाचवीला विद्यार्थी येतो त्यावेळेस भूगोल हा विषय आपला त्या पाचवीच्या वर्गाला आपल्या भूगोल विषयाची सुरुवात होती. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि सर्व जे भूगोलचे घटक आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला दिशाचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला दिशा तर पाठ असतात, परंतु जेव्हा आपण नकाशामध्ये दिशाचा वापर करत असतो तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं कन्फ्युजन होत असतं, त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य दिशा आणि त्याच्या उपदिशा याबद्दल माहिती पाहणार आहोत. दिशा सुरुवातीला आपण जर बघितलं तर नकाशाची जी खालची बाजू असते त्या बाजूला दक्षिण दिशा असं म्हणतात, दक्षिण दिशा असते ती, आणि जी वरची बाजू असते त्या बाजूला उत्तर दिशा असं म्हटलं जातं. तसेच आपण जेव्हा नकाशा बघतो तेव्हा आपल्या जी उजव्या बाजूची दिशा असते ती दिशा पूर्व दिशा. आपल्याला माहीत आहे की सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तर बघा, त्यानंतर पश्चिम दिशा आपल्या डाव्या बाजूची, हाताच्या डाव्या बाजूची दिशा आहे ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा. या झाल्या मुख्य चार दिशा: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. मुख्य दिशा किती आहेत? मुख्य दिशा 4. त्यानंतर यांच्या उपदिशा आहेत. उपदिशा सुद्धा किती आहेत? 4. आग्नेय, यानंतर नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. या झाल्या 4 उपदिशा. याला इंग्रजीमध्ये साऊथ, याला नॉर्थ, वेस्ट आणि याला ईस्ट असं म्हटलं. त्यानंतर ही दिशा, आता आग्नेय दिशेला इंग्रजीमध्ये काय म्हटलं तर साऊथ ईस्ट, ही साऊथ, वेस्ट, नॉर्थ, वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट. आपण अनेकदा टी व्हीवर वगैरे बातम्यामध्ये सुद्धा ऐकत असतो, नॉर्थ ईस्ट जे भाग आहे आपला देशाचा तो या दिशेकडे, त्याला नॉर्थ ईस्ट असं म्हटलं जातं. मुख्य दिशा 4 लक्षात ठेवा. आपल्याला फक्त आजच्या भागामध्ये मुख्य दिशा 4: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 दिशा आहेत. त्याचबरोबर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशा आहेत. आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यास असो किंवा भूगोलाचा अभ्यास आपल्याला असेल त्यामध्ये या दिशा आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.